गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ट्रॅव्हलिंग ऑन पल्स. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये. हा तर खूप दिवसांनी मराठीमध्ये ब्लॉग चालू केलाय, कारण की मी जातोय माझ्या मामाच्या गावी. एकदम सडन प्लॅन झाला, काहीच डिसाईड केलेलं नव्हतं. काल ठरलं, सकाळी तिकीट काढली आणि आता रात्री 1:30 वाजताची माझी ट्रेन आहे. आणि आता ऑलमोस्ट किती वाजलेत? 11:30 वाजलेत. अजून माझी पॅकिंग वगैरे मी तुम्हाला दाखवते बघा, सगळं काढून ठेवलंय, पण अजून बॅगेत वगैरे भरायचंय, काय घालायचंय काय नाही अजून काहीच नाही डिसाईड आहे. मामाचं गाव माझा मालवण आहे, मालवण बिडवस. तर तिकडे होळीचं काहीतरी एक प्रोग्राम असतो. होळी तर झाली आहे, पण त्याचे 10 दिवस काहीतरी एक प्रोग्राम असतो, निशाणी आणायचं असं काहीतरी बोलतात, मला नक्की नाही माहिती. ते आपण ट्रेन मध्ये गेल्यावरती मामाला विचारूया. मामा दादरवरून चढलाय आणि मी ठाण्यावरून जाणार आहे. आमचे कोच थोडे लांब आहेत, पण बघूया काय ऍडजस्ट झालं तर ठीक आहे, नाही तर सकाळी भेटणारच आहे आपण. तर सगळ्यात पहिले हे सगळं जे सामान काढून ठेवलंय मी, ते पटापट भरूया बॅगेमध्ये आणि मग निघताना मी परत एकदा तुम्हाला भेटतो. चला, तर आपली ट्रेन आली आहे. पप्पा सोडायला आलेले. पप्पा टाका करा. M6 मध्ये मी मामाच्या डब्यात जाणार आहे. माझा M12 पुढे आहे, तर थोड्या वेळाने खाऊन पिऊन मग तिकडे जायचं. चांगली वाटते. आता ट्रेनमध्ये चढलोय आपण आणि आपली फॅमिली भेटली आपल्याला. पहिला आपला मामा, हाय कर. दादा, वहिनी लाजते थोडी. कसं वाटतंय मग मामा पहिल्यांदा माझ्या ब्लॉग मध्ये आलास ना, मग अजून जास्त छान वाटतं. आता बघू कसं काय ते उद्या सकाळपासून चालू करूया आपली जर्नी. छोटीशी पण मस्ती. मामीला आता आतमध्ये जावं लागेल परत. जायचं, पण चालू करूया 3 दिवसाचा प्रोग्राम. 4 ब्लॉग तर झाले पाहिजे. तुम्हाला कसं वाटतंय माझ्या ब्लॉग मध्ये येऊन? अरे का पडते? खूप मजा येणार आहे. नेक्स्ट ब्लॉग, हा ब्लॉग आणि सगळे ब्लॉग्स तुम्ही नक्की बघा. तुम्हाला खरंच एन्जॉय होईल. आपण फुल धमाल करूया, कोकण दर्शन करूया. आता माझा जो कोच आहे तो थोडा पुढे आहे, 12 आहे, हा 6 आहे. आता थोड्या वेळ यांच्यावर बसून थोडा गप्पा गोष्टी करून मग मी तिकडे झोपायला जातो आणि मग सकाळी आपण परत भेटूया. तुला ह्याला अजून जेवायचं आहे. हा आता जेवेल. मामाचं जेवण झालंय. खाली पुरी भाजी चांगली होती का? मस्त मस्त बेस्ट. आता झोपूया लवकर, सकाळी भेटूया. ट्रेनचा डब्बा चांगला आहे, सीट वगैरे पण चांगली आहे, नवीनच ट्रेन भेटते. तर ऑल गुड. सकाळी भेटूया लवकरच. गुड नाईट. काही तासांनंतर. गुड मॉर्निंग मंडळी. हा आहे आपला दुसरा दिवस. आता स्टेशन आलंय नांदगाव. तर नांदगाव स्टेशनला बघू शकता, इकडे एकच प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यामुळे लोक आता इथून अशी उतरून गेलेत. तर मी पहिल्यांदाच बघितलं. हे स्टेशनला मोस्टली गाडी थांबत पण नाही. ज्या गाडीने मी पहिले आलोय गावी तर थांबायची नाही, पण आता इकडे स्टॉप नसल्यामुळे तिथूनच होतं. सकाळी जाग मला रत्नागिरीलाच आठलेली. वडापाव विकायला सगळे आलेले. वडापावचं नाव घेऊन भूक लागली, उठलो आणि त्याच्यानंतर एक पण नाही आला फेरीवाला आणि थोड्या वेळाने गाडी सुटली. तर काय खायला मिळालं नाही. त्याच्यानंतर बघत होतो. आता मी माझ्याच कोचमध्ये अजून. आता ह्याचा नेक्स्ट स्टॉप जे येणार आहे ते कणकवली असणार आहे आणि कणकवलीला आपल्याला उतरायचं आहे. रॅपअप करतो, फेस वॉश वगैरे करतो. आता मामाच्या कोचमध्ये भावाकडे जाऊया आपण. 6 डबे पुढे आहे त्यांचा कोच. मग तिथे जाऊया, त्यांना भेटूया आणि मग तिथून आपण आय थिंक कारने पुढे जाणार आहे. 1 तासभर लागेल आपल्याला अजून घरी पोचायला. आता सुटेल गाडी इथे, मग मी जातो तिकडे. अनाउन्समेंट झाली, आता निघेल. आता तरी दिसणार आहे की नाही वहिनी? आता आपण पोचलोय कणकवली स्टेशनला. आपला भाऊ, आपली वहिनी, मामी, मामा, भाऊ. मामा का थांबला? आता नेक्स्ट आपली पुढची ट्रिप होणार आहे कारने ना. 1 तासभर लागेल आपल्याला आणि मग आपण पोचूया. आणि मग उद्याचा प्लॅन वगैरे आपण घरी जाऊन प्रवेश करण्याआधी तुमच्याकडे आणि मग घरी जाऊन मी तुम्हाला प्लॅन सांगतो की आपला 2-3 दिवसांचा जो प्लॅन आहे तो नक्की कसा असणार आहे. हे आहे आपलं कणकवली स्टेशन.
तर पहिला पिट स्टॉप आपला ब्रेकफास्टसाठी आहे. मिसळ पाव. अरे काय होते वहिनीला काल. आणि मामी हाय कर. मामी पहिल्यांदा दिसते व्हिडिओमध्ये. काल नव्हतीस ना तू, आम्ही बाहेर केलेला व्हिडिओ. आता आपण नाश्ता करूया आणि मग पुढे आपली जर्नी कंटिन्यू करूया. चाय पण आली आहे, सॉरी फरसाण आलं आहे. आता 3 दिवसांसाठी ही असणार आहे आपली धन्नू. हिच्याने आपण सगळीकडे फिरणार आहे. सामान सगळं ठेवलं आहे वरती. आपली फॅमिली पण आली इकडे. थोडासा नाश्ता केला आणि आता निघूया घरच्यासाठी. आता आम्ही आलो आहे माझ्या मम्मीच्या मावशीकडे आणि पुढून पण दाखवतो तुम्हाला घर परत. आणि ही बॅक साईड आहे. इथे मस्त पाणी वगैरे गरम करायला. न्हाणी. हा मी खूप आधी आलेलो लहान असताना. आणि इकडे अशी आतमध्ये चूल वगैरे असेल ना. हा मी बघितलंय. आता व्हिडिओ टाकतो ना मी. हो हो जुन्या टाईपचं कौलाची घरं आणि भांडी वगैरे इथे ठेवली आहेत. मग ही काय. ही नानीची चूल. ही अच्छा, हा, हा. किचनची चूल. किचनची चूल ही बघ. ही जेवण करायची चूल. काय बनवतेस आज. चुलीवरचे वडे, चुलीवरची भजी. इलो दादा इलो. ते तकडे कुळीत सुकत घातलेले ते तो काढ गावठी तिकडे ना बाहेर. बाहेर ते बघ. ते बघ तिला नेहाला बघायचं होतं ना कैरी. ते बघ कशी लागली. नेहा कैरी 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 कैरी. नाही काढत नाही. असं कर ना. बघा वरतून असं दिसतं. कौलं अशी असतात गावच्या घरांची. आणि हे सुपाऱ्या ठेवल्यात. सुपाऱ्या दाखवतो. ह्याच्या आतमधून काढून आतमध्ये सुपारी असते. एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग के वजह। आणि ही आहे फ्रंट साईड अशी. आपण आता त्या साईडला होतो बॅक साईडला. इकडे नारळाची झाडं आहेत आणि ही फ्रंट साईड. आणि आता आपण थोडं आतमध्ये जाऊन येऊया. आणि आतमध्ये असं काहीसं आहे. इकडे एक हॉल बोलू शकता तुम्ही. इकडे एक बेडरूम आहे एकदम जुन्या काळासारखा. पूर्ण असं शेणाने सावरलेला. इकडे बेड आहे. इकडून नॅचरल लाईट येते. बल्बची गरज नाही. आणि या साईडला किचन जिकडे आपण आता गेलेलो. आणि इकडे पण एक रूम आहे नॉर्मल. हे आहे गावातलं एक घर. अशा प्रकारचं असतं. आता हे मी आहे माझ्या मम्मीच्या मावशीच्या घरी. त्याच्यानंतर मग मी आता मामाच्या घरी जाणार थोड्या वेळाने. आणि हा बघा आपला एक फ्रेंड. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं ये? तुम्ही इकडे एक कोपरो केलास, इकडे एक कोपरो केलास, इकडे सपाट मध्ये त्याचा सगळा सपाट होऊन जाता. तर हे आहे आपल्या मामाचं घर. जसं की तुम्ही बघू शकता. हे इकडे खालती आणि वरती पण आहे प्लस. आणि इकडून वरती गेलो की मेन रोड येतो. तिथून एक घर आहे आणि असं खालती आल्यावरती हे आपलं घर. आणि आता इकडे बघू शकता तुम्ही पाणी वगैरे आहे. इकडे सुकलं आहे. हे सगळं स्वच्छ केलं. घर वगैरे पण आपण एकदम बंद असतं ना त्याच्यामुळे थोडं स्वच्छ केलं, साफ केलं झाड वगैरे मारून. आता आंघोळ करायची बाकी आहे माझी. आणि आज जो आपण मेन आलो आहे जिकडे गावासाठी, जो शिमगा असतो कोकणातला फेमस सण, जो होळीनंतर किंवा आसपास होतो, तो आज आपल्याकडे होणार आहे. तर त्याची तयारी आता आपल्याला इथे करायची आहे. तर हे पूर्ण असं साफ करून घेतलं आहे. घर पण पूर्ण साफ झालं आहे.
आता भावाने आंघोळ केली, आता मी आंघोळ करतो, त्याच्यानंतर सगळं रेडी होऊ. मी पण पहिल्यांदा बघतोय तर मला आयडिया नाही की काय काय असतं कसं असतं, तर माझ्यासाठी पण फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे, तर मजा येईल. बघूया. आता मी पहिले आंघोळीला जातो, रेडी होतो आणि मग आपण परत भेटूया. हा जो आपला पूर्ण घर आहे जे मोठं, त्याचा मी एक पर्सनल वेगळा व्लॉग बनवणार आहे, किंवा पुढचा जो व्लॉग येईल तो पूर्ण मी ह्याचा टूर व्हिडिओ करेन, कारण की हे 150 वर्ष जुनं असं घर आहे. तर आतमध्ये कसं कसं आहे, वरती कसं आहे माळा, ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया एकदम डिटेलमध्ये. माझा भाऊ आपल्याला पूर्ण माहिती पण देईल. आता मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे थोड्या वेळेपूर्वी, आणि आता मी थोडंसं एक वरती चालत आलेलो, कारण की आता ते जे देव येतात किंवा इकडे असं बोलतात की निशाणी येते, तो टाईम झाला आहे. आपल्या इकडे असं खालती यायला अजून थोडा टाईम लागणार आहे. मग आय थिंक तोपर्यंत अंधार पण होऊ शकतो, त्याच्यामुळे मला असं थोडं उजाड असताना बघायचं होतं, म्हणून आता तिथे एक वरती घर आहे, तिकडे आपण लोक बघतोय ना, तिथे एक घर आहे, तर त्यांच्या इकडे आता आलं आहे, तर मी ते बघायला चाललो आहे. म्हणजे मला प्रकाशामध्ये पण उजेड असताना पण बघायला भेटेल की कसं असतं. आणि आय थिंक आपल्याकडे येता येता संध्याकाळ आता ऑलमोस्ट झालीच आहे, बघा तुम्ही, तर संध्याकाळ आता झालीच आहे, तर मग रात्रीचं पण कसं असतं ते पण बघायला भेटेल. आता आवाज येतो तुम्हाला चालू झाले तिकडे, तर ते बघूया कसं आहे. नंतर मी तुम्हाला इथला व्ह्यू पण दाखवतो, बघूया की काय असतं. माझा पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स आहे. दे रे रे ना रे ना आ रे दे ना रे ना रे ना रे ना दे रे रे
करत असते ते काय ग्रहांची पिढा म्हणा नक्षत्राची पिढा असते त्या लेकरांची काय उगाच काय भूतपिशाचे बेडे घडसा अपघाती संस्थांचा भेडसा कोणी संबंधाचे जे काय बेडे घडसा ते दिशांक काढतील तू बाजू हटून जाऊ त्या मंदार लेकरा पूर्ण मोकळा होता त्या मंदिराकडे कोणतेच याची अडचण जाताना वैयक्तिक म्हणा कुटुंबाची अडचण जाताना असे मध्ये असणाऱ्यावरती पत्रकार घरात आपली पुढच्या पूर्वी आणि महिन्याच्या आत घरात घेऊन देते अशा पद्धतीचा चुकून देण्यात जागा दुसरा ह्या तू पुढे लागाल ज्या जे काही सगळं टाकते. तर आजचा सगळा कार्यक्रम आहे तो आपला पूर्ण झालेला आहे आणि मेन कार्यक्रम सुरुवात होते आपल्या जेवणाची. तर आपली वहिनी सांगणार आहे की आपल्याला जेवायला काय काय. बोला वहिनी, लाजू नका आता. चला दादाच सांगतील. दादा सांगा, भूक लागली आहे दादांना पण. हो, आज जेवणाच्या मेनू मध्ये शेंगा बटाट्याची भाजी आहे, ताकातली मिरची, भात आणि वरण आहे आणि ठेचा, कोल्हापुरी ठेचा. हा 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 हे आता जेवूया, भूक लागली आहे खूप. आणि अजून एक मेन कार्यक्रम बाकी आहे, तो करायचा आहे ना. हो, आज हा. करूया आज आपण. एकदम डेंजर कार्यक्रम होणार आहे, तुम्हाला दाखवतो. पहिले जेवूया आणि मग भेटूया. बसा बसा.